डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात संसदेच्या बाहेर विरोधकांनी आंदोलन केलंय। यावेळी हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विरोधकांनी आंदोलन केलं। तसंच अमित शहांच्या वक्तव्याचे पडसाद हे विधान भवनामध्ये सुद्धा उमटले। विधान भवनामध्ये सुद्धा विरोधकांनी याचा निषेध केलाय, तर विधान परिषदेच्या कामकाजावरती विरोधकांनी बहिष्कार घातलाय। काल राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं कि आजकल डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी का नाम लेना एक फैशन बन गया। अगर लोग उनको भगवान जैसे मानते हैं तो इसके बारे में विचार होना चाहिए। माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं ते संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, कसं आहे, यांचं पोटातलं ओठात आलेलं आहे। इतक्या दिवस हे पोटात होतच। आम्ही जे संविधानाविषयी बोलतोय सातत्यानं, याला कारणच हे आहे आणि यांच्या पोटातलं आता ओठात आलेलं आहे। याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात। तर यावरती आता भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। अमित शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं चव्हाण म्हणतात। या विधानाचा विपर्यास करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे दुर्दैवी बाब आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल नितांत आदर आम्हा सर्वांना आहे आणि म्हणून त्यांनी जे काही संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिलेलं आहे ते त्याचं अनुकरण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये अंमल झालं पाहिजे। हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या बद्दल आपला जो आदर आहे त्यातूनच खरं व्यक्त होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।